आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। दाट लोकवस्ती असलेल्या ठाणे शहरात मंगळवारी रात्री बिबट्या शिरल्याने एकच खळबळ माजली। बिबट्या हा कोरम मॉलच्या परिसरामध्ये पार्किंगमध्ये शिरला, त्यानंतर तो सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये जाऊन लपून बसला। वनाधिकाऱ्यांनी मग भूल देत त्या बिबट्याला अखेर जेरबंद केले आणि सर्वांनीच मग सुटकेचा निश्वास सोडला। ठाण्यामध्ये बिबट्याचा थरार। ठाणेकरांची उडाली तारांबळ। 6 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद। ठाणे पश्चिमेच्या समतानगर येथील कोरम मॉलमध्ये मंगळवारी रात्री उशिरा बिबट्या शिरल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं। मॉलमधील पार्किंगमध्ये या बिबट्याचा वावर सुरू असल्याचं दिसून आलं। हा प्रकार समजताच सुरक्षा रक्षकांनी तातडीनं पोलीस आणि वन अधिकाऱ्यांना याची खबर दिली। त्यानंतर पहाटेच्या सुमारास मॉलच्या कंपाऊंड वॉलवरून उडी मारून बिबट्या बाहेर गेल्याचं निदर्शनास आलं। तो पोखरण रोडवरील सत्कार हॉटेलमध्ये गेल्याची माहिती मिळाली। आमच्या पुऱ्या टीमने सर्वांनी आमच्या सगळ्यांच्या सहमताने होतं हे आणि एकट्याचं असं काम नाहीये, त्याच्यामुळे वैयक्तिक सांगण्यात अर्थ नाही। आमच्या टीममध्ये 7 माणसं आहेत, आमचे अधिकारी आहेत, डॉक्टर साहेब आहेत आणि काही आमचे सर कशा प्रकारे रेस्क्यू केलं काय सांगाल? आम्ही भरपूर कठीणाईने ते रेस्क्यू केले आणि भरपूर अडचणी आलेल्या होत्या। त्या अडचणीला काही आमच्या हॉटेलवाल्यांनी भरपूर माणसांनी आणि सर्व लोकांनी मदत केल्याबद्दल आम्हाला खूप हे झालेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही दिव्य आहोत। बिबट्या आल्याचं समजताच पोखरण रोड परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली। सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये असलेल्या बिबट्याला पकडणं हे वन अधिकाऱ्यांसमोर मोठं आव्हान होतं। त्यासाठी पिंजरेही मागवण्यात आले। 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं। त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। अनेक वेळा वारंवार या ठिकाणी पालिकेला या वन विभागांना स्थानिक नागरिकांनी तक्रार करून देखील कुठल्या प्रकारची आता ही उपाययोजना केलेली नसून आता लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आता वन अधिकारी लवकरात लवकर याची उपाययोजना कशी करतात हेच पाहणं गरजेचं राहणार आहे। गणेश तुराट, TV9 मराठी, ठाणे।